अहो म्हणतात ना, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. यानं एका आमदाराने खासदाराला झुकवलं. मित्रहो नमस्कार. हल्ली बघा, कोण कोणाला गंडा घालेल आणि कोण कोणाची टोपी उडवेल हे अजिबात सांगता येत नाही. अहो, वेगवेगळ्या आयडिया वापरून रोज अनेकांना बेमालूमपणे फसवलं जातं. अहो, यातून आमदार, खासदार आणि मंत्रीही नाहीत सुटत. सामान्य माणूस तर फसतो आहे हो, पण चांगला शिकलेला सवरलेला माणूस देखील फसत असतो. अहो, पोलीस अधिकाऱ्यांना देखील गंडा घालण्याच्या कित्येक घटना घडलेल्या आहेत. अशाच एका फसवणुकीची एक अफलातून घटना समोर आलेली आहे. सुरेश धस, भाजपचे आमदार, गेल्या 2-2.5 महिन्यापासून प्रसार माध्यमात हे एकच नाव गाजतंय ना. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळं जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं वातावरण ढवळून निघालेलं आहे. मंत्री असलेले धनंजय मुंडे यांची तर त्यांनी झोप उडवून टाकली आहे. सळो की पळो करून सोडलेलं आहे. देशमुख हत्या प्रकरणामध्ये अत्यंत वादळी हे सगळं ठरलेलं आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली असली तरी यातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. आता तो पोलिसांना सापडत नाही की पोलिसांना शोधायचा नाही, हा प्रश्न देखील अनेकांनी विचारला आहे. या कृष्णा आंधळेची अटक या खून प्रकरणात अत्यंत महत्त्वाची आहे. पोलीस यंत्रणा त्याच्या शोधावर आहे. 2 महिन्यापासून तो गायब आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण लावून धरलेलं असतानाच याच आंधळेच्या नावानं सुरेश धस यांची फसवणूक झाली आहे. अहो, कुणी एका भामट्यानं थेट आमदार सुरेश धस यांना फोन केला. कृष्णा आंधळे सापडला म्हणून सांगितलं. बघा, 2 महिन्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, त्यांना हा आरोपी सापडत नाही आणि अचानक कोणाचा तरी फोन येतो. सुरेश धस किती सुखावले असतील बघा. या भामट्यानं त्यांना सांगितलं, कृष्णा आंधळे याला घेऊन येतोय, पण त्यासाठी पैसे हवेत. महत्त्वाचा आरोपी सापडला म्हटल्यावर आमदार सुरेश धस यांनी लगेच त्याला 5,000 रुपये पाठवून दिले सुद्धा. कृष्णा आंधळे हा छत्रपती संभाजीनगर इथं आहे अशी माहिती देखील त्यानं दिली होती. मग काय हो, सुरेश धस त्याची वाट पाहतच उभे राहिले. तासनतास त्यांचे डोळे रस्त्याकडे लागून राहिले. पण पुढं काय झालं? सुरेश धस यांनीच काय सांगितलं बघा. बापूराव बारगजे या व्यक्तीचा मला फोन आला. तो मला म्हणाला, कृष्णा आंधळे इथं आहे, त्याला कॅबमध्ये बसवून आणायचं आहे, पैसे पाठवा. मी त्याला 5,000 रुपये पाठवले. मला त्यानं 4.5 तास नगरला उभं केलं. नगरमधल्या हॉटेल यश पॅलेसला मी 4.5 तास वाट बघत बसलो, पण तो काही आला नाही. त्याला पकडावं यासाठी मी आष्टीच्या पोलिसांना देखील सोबत नेलं होतं. तो बारगजे नावाचा माणूस फ्रॉड निघाला. 2-5 रुपये कमवणाऱ्या या अवलादी आहेत. अर्थातच सुरेश धस यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पण बघा, कुठलं कारण पुढं करून हा भामटा चक्क आमदारांचीच टोपी उडवून गेला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचीही त्याच व्यक्तीने फसवणूक केल्याचं देखील सांगण्यात येत आहे. म्हणजे आता बघा, कोण कशाचा आणि कोणाकडून कसा फायदा उठविल हे काही सांगता येत नाही. खरं ना? अहो, म्हणतात ना, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. यानं एका आमदाराने खासदाराला झुकवलं. मित्रांनो, तुम्ही मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आणि विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.